श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध, जिल्हा नियोजन समितीच्या 871 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता जिल्ह्यातल्या 900हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. पहिल्या टप्प्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची संख्या निवडणं, प्रभाग रचना निश्चित करणं, प्रभागनिहाय आरक्षण ठरवणं या प्रक्रियांच्या नंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. एकूणच या निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्षांची पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या 871 कोटी रुपयांच्या आराखड्याला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजनाचा मूळ आराखडा 524 कोटी रुपयांचा असून त्यात 346 कोटींची वाढीव मागणी करण्यात आली आहे. राज्य नियोजन समितीच्या सभेपुढे हा नवीन आराखडा मांडत जास्तीच्या निधीची मागणी करण्यात येणार आहे. वाढीव विद्युत जोडण्या देणं, वाडी वस्तीपर्यंत विद्युत खांब उभारणं तसंच छोट्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी या वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत 12 कारखान्यांनी मिळून गाळप पूर्ण केलं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1,02,88,464 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं आहे. गाळप केलेल्या ऊसापासून 1,50,240 क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे. जिल्ह्यातील 17 पैकी 12 कारखाने बंद झाले असून उर्वरित 5 कारखान्यात गाळप सुरू आहे. गाळपामध्ये खासगी साखर कारखाने पुढे आहेत. सहकारी तत्वावरील कृष्णा कारखाना साखर उत्पादन क्षेत्रात अग्रेसर आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जिल्ह्यातील 85,064 लाभार्थींच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या होत्या. यापैकी 35,000 लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्जातील त्रुटी दूर केल्या असून उर्वरित 50,000 लाभार्थ्यांना त्यासाठी पुन्हा एकदा मुदत देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत त्रुटी दूर करण्यासाठी अंगणवाडी आशा सेविकांना सूचना देण्यात आल्या आहेत. सातारासह सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांसह पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी कराड तालुक्यातील वराडे इथं उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राचं काम अंतिम टप्प्यात आलं असून यासाठी सुमारे 8.5 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या केंद्रात तृणभक्षी तसंच मांसाहारी वन्य प्राण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रात जखमी वन्य प्राण्यांवर शस्त्रक्रिया, शुश्रूषा आणि इतर उपचार, संगोपन संवर्धन करण्यासह मृत जनावरांचं शवविच्छेदनही होणार आहे. माणदेशातील माळरान परिसंस्थेच्या जतनासाठी किरकसाल संवर्धन प्रकल्प कार्यरत आहे. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडिया या संस्थेच्या माध्यमातून हे काम स्थानिकांच्या सहभागानं होत आहे. या प्रकल्पाअंतर्गत माळरान परिसंस्थेतील जैवविविधतेवर काम करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत किरकसाल परिसराचा अभ्यास करण्यात आला होता. यात या परिसरात 606हून अधिक वनस्पती आणि प्राणी प्रजातींची नोंद झाली आहे. यामध्ये सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक आणि दुर्मिळ स्थानिक वनस्पतींचा समावेश आहे. प्रकल्पात लांडगा, कोल्हा, खोकड यांच्या अधिवासावर देखील जास्तीचा भर देण्यात आला असून मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे धोके आणि निसर्ग अधिवास जपण्यासाठीच्या उपायांवरही यात काम होत आहे. हर घर जल योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात 1,610 योजनांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 1,112 योजनांची कामं पूर्ण झाली असून उर्वरित 486 गावांच्या योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. या योजनेतून प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुरवण्यात येणार आहे. योजना पूर्ण झालेल्या गावात 2,85,813 कुटुंबांना नळ जोड देण्यात आले आहेत. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.